तुला कधी असं वाटलंय का स्वामी समर्थांच्या पादुकांसमोर उभं राहिल्यावर अंगावर शहारे येतात, हलकी व्हायब्रेशन जाणवते? हे फक्त श्रद्धा आहे की त्यामागे काही सायन्स आहे? अनिकेत पहिल्यांदाच अक्कलकोटला जातो. तो पादुकांसमोर येतो आणि नमस्कार करतो. त्याला एक शांत व्हायब्रेशन जाणवते. अनिकेत मनात विचार करतो, हे काय होतंय? त्याच्या शेजारी एक वृद्ध भक्त बसलेले असतात. ते हसतात आणि म्हणतात, पहिल्यांदाच आलास ना? ही पादुका फक्त लाकूड नाही, हे एक एनर्जी कंडक्टर आहे. जसं मोबाईल सिग्नल पकडतो तसं हे स्वामींची एनर्जी पकडतात. पाहिलंस का याचा शेप? हा शेप असा बनवलेला आहे, तो कॉस्मेटिक एनर्जी अट्रॅक्ट करतो आणि लाकूड हे एनर्जी होल्ड करतं, डिसिपेट होऊ देत नाही. जेव्हा तू नमस्कार करतो, तुझं माइंड शांत होतं, तेव्हा तुझी फ्रिक्वेन्सी पादुकांच्या फ्रिक्वेन्सीशी मॅच होते. यालाच सायन्स मध्ये म्हणतात रिसोनन्स. अनिकेतला आठवतं, त्याचं माइंड आधी गोंधळलेलं होतं, पण आता कम्प्लिटली शांत होतं. तो म्हणतो, म्हणजे हे मेडिटेशन सारखंच आहे? नाही, हे मेडिटेशन पेक्षा जास्त पॉवरफुल आहे. स्वामी समर्थांनी त्यांच्या एनर्जी या पादुकांमध्ये एम्बेड केली आहे, म्हणून हजारो वर्षांनंतरही त्यांची पॉवर कमी होत नाही. हे परमनंट बॅटरी आहे. आज सायन्स सांगतं, दोन गोष्टी कनेक्ट होऊ शकतात डिस्टन्स नसतानाही. क्वांटम एन्टँगलमेंट. तसंच स्वामी आणि भक्त यांच्यात कनेक्शन असतो. अनिकेतच्या डोळ्यात पाणी येतं. तो पुन्हा पादुकांना नमस्कार करतो. यावेळी तू काहीच मागत नाही, फक्त शांत बसतो. कधी विचार केलाय तू शांत का होतोस त्या पादुकांसमोर? कारण तू काहीतरी घेत नाहीयेस, तू अलाइन होत आहेस स्वामींच्या फ्रिक्वेन्सीशी. तुला कधी असा अनुभव आला आहे का? कमेंट मध्ये नक्की सांग.